15 ते 20 दिवस टिकणारी मस्त अशी झणझणीत आपली लसणाची आपण हे बघणार आहे, चटणी बघणार आहे। तर आपण सुरुवात करूया। गावावरून कोथिंबीर आणलेली आहे। गावची कोथिंबीर बोलली की जीव वर खाली होतो आणि ते वाया घालवायची नाही आहे, म्हणून तर चटणी बनवून ठेवायची आणि आयत्या वेळेस सुक्या भाजींमध्ये ही जर चटणी घातली तर एकदम चव भारी लागते। मस्त फुलं आलेली कोथिंबीर आहे। आमच्या बाजूवाल्या आहेत त्या विसापूर साईडच्या, साताऱ्याच्या, तर त्यांनी माझ्यासाठी कोथिंबीर आणलेली आहे, तर आवर्जून दिली। 2 वाटी खोबरं घेतले। तर इथे मी ते भाकरीच्या ताव्यामध्येच भाजून घेतले। भाकरी झाल्या म्हणजे एकाच दगडामध्ये 2 पक्षी मारले गेले। आणि मस्त असं इथं खोबरं भाजून घेतले थोडंसं तेल घालून। अख्खा लसणीचा कांदा घेतलेला आहे, तिखट आणि मीठ आणि कोथिंबीर थोडीशी धुवून घेतली। आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया। आरामशीर 15 ते 20 दिवस टिकते आणि सुक्या भाज्यांमध्ये गवारची भाजी, घेवड्याची भाजी, भेंडीची भाजी यामध्ये तुम्ही चटणी घालू शकता। मस्त चव लागते आणि डाळ भाताबरोबर पण खाऊ शकता।